अकोल्यात ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत औरंगजेब व इब्राहिम गाझी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून शहरातील शांतता व ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे। 9 सप्टेंबर रोजी शहरात निघालेल्या ईद मिलादुन्नबी मिरवणुकीदरम्यान बियानी चौक इथं 8 ते 10 जणांनी मिरवणुकीच्या मार्गाव्यतिरिक्त जाऊन औरंगजेब व इब्राहिम गाझी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक केला। याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला। या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तसेच शहरातील शांतता आणि ऐक्याला बाधा पोहोचली। शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन झाल्यानं पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली इथं अपराध क्रमांक 258/2025 कलम 196(3)(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मिळालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत पोलिसांनी 3 जणांना निष्पन्न केलंय। असे आहेत निष्पन्न आरोपींची नावं: सय्यद शारिक सय्यद जमीर वय वर्ष 27 राहणार जमजम पार्क गंगानगर अकोला, शेख आसिफ शेख अल्ताफ वय वर्ष 27 राहणार हमजा प्लॉट जुने शहर अकोला, मोहिन खान मतीन खान वय वर्ष 27 राहणार मॉडर्न शाळेजवळ गंगानगर अकोला। सदर आरोपींना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कार्यवाहीत सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय गवई, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पोलीस हवालदार अश्विन शिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख व पोलीस कॉन्स्टेबल शैलेश घुगे यांचा समावेश होता। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।